राम राम शेतकरी बांधवांनो, हे बघा 4.5 फुटाचं बेड मारण्यात आलेलं आहे। यावर आपण टोकन यंत्राने सोयाबीन पेरणार आहोत। ते चालू पण आहे। हे बघा अशा प्रकारे 4 फुटाच्या अंतरावर बिया टोकवण्यात आहेत सोयाबीनच्या। काही ठिकाणी 2-3 अशा प्रकारे सोयाबीनच्या बिया पडत आहेत टोकन यंत्राने। 2-3 तास पेरणी झाल्यानंतर टोकन यंत्राच्या जागी जो चिखल लागलेला आहे त्या तोंडाला तो काळजीपूर्वक काढून घेण्यात यावा, अन्यथा गाडा ढकलण्यासाठी त्रास होऊ शकतो। एका बेडवर 3 तास घेण्यात आलेले आहेत। एक बेडच्या अलीकडे हे पहिले तास झालेला आहे आणि हे बेडच्या दुसऱ्या साईडला दुसरं तास झालेला आहे आणि तिसरं तास हे सेंटरमधून आणण्यात आलेलं आहे, कारण की या तिन्ही तासाच्या मधातून कोळपं चलावं यासाठी ही काळजी घेतलेली आहे। त्यानंतर टोकन यंत्राच्या मधातल्या साईड पण चिखल लागलेला आहे, तो पण काळजीपूर्वक काढून घेण्यात यावा, अन्यथा जास्त बिया पडण्याची शक्यता असते। तर तुमच्याकडे टोकन यंत्राची प्राईस किती आहे ते कमेंटमध्ये कळवा। माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा।